तर मॅचला सुरुवात होते जाऊया मॅचच्या दिशेने. केशवसूत 11 संघाने क्षेत्ररक्षक निवडला. षटक क्रमांक पहिला होता महेश पाटील. नक्कीच सरांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. टाइम इज झालं 12 वाजून 50 मिनिटं झाली. तर घड्याळामध्ये 51. तर मॅचला सुरुवात. 4 षटक ही 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट. शिवांशी भोईर स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईकला महेश पाटील. षटक क्रमांक पहिला अंकित शिवकर. षटकातील पहिला चेंडू. चांगला फटका. स्विच साऊंडचा आवाज. लॉंग ऑन क्लिअर. हाय हँडसम. सीमा रेषा पलीकडे रोखलाय. धमाकेदार षटकार. फलंदाज आपण पाहिला तर शिवांशी भोईरच्या बॅटमधून आपण पाहिला तर हा कर्णधार आहे. आणि कर्णधाराची भूमिका मात्र पहिल्या चेंडूवरती इथे मात्र बजावताना आपण पाहिला शिवांशूला. ज्याने मात्र विहान वेदांगी अँड अद्विक 11 संघाच्या वतीने मात्र आपल्या वाट्याला जरी फलंदाजी आली तर तो कुठेतरी विचार केलाय आणि त्यानंतर हा षटकार ठोकला. ही सुरुवात झाली आपण पाहिला शिवांशी भोईरची. गोलंदाज अंकित शिवकर. चांगला फटका स्केरलेच्या रिजन मध्ये सजवलाय. गोळीच्या रफ्तार मध्ये सीमा रेषा पलीकडे जातोय ब्रँडेड चौकार. पंचांची देखील ऍक्शन बाज आपण पाहिला आमचे सर. अतिशय एक चांगली स्पर्धा आपल्या भेटी झाली. MPL 2025 पर्व 4. आणि इथे मात्र शिवांशी भोईर सुरुवातीने आपण पाहिली चांगली करतोय. अंकित शिवकर आपण विचार केला अंकित शिवकर वरती हल्ल्यावरती हल्ले चढवतोय. कुठेतरी विचार केला आपण इनिंग ब्रेक मध्ये अंकितला प्रश्न विचारला होता की आपण कुठपर्यंत थांबवणार. नक्कीच अंकितने आम्हाला उत्तर दिलं होतं की आम्ही जास्तीत जास्त 50 ते 60 डावेपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. परंतु पाहूया इथे सुरुवात चांगली झाली. फलंदाज शिवांशी भोईरची. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज अंकित. सन्मानजनक हलवार पद्धतीने फटका. चुकीचा क्षेत्ररक्षक पाहायला मध्ये शान पाटील आमचे परम मित्र. इथे चुकी होते. 1 रन पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जातोय. या 2 धावीने संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती. नक्कीच इथे आपण जर खेळाडू पाहिले प्रणय अनेक ज्यांना बॅट बॉलचा संपर्क नसेल त्याने देखील फॉर्म भरलेत. कारण हे एन्जॉय आहे गावची लीग आणि ते एन्जॉय करत आहेत. आपण शान पाटील आमचे देखील मित्र. संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती. स्ट्राईक वरती कर्णधार स्वतः शिवांशी भोईर. हा चेंडू देखील पाहू शकाल लोकांच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येईल. चेंडूला जज करेल. फेकीपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि 2 धावसंख्या पूर्ण होतात. या 2 धावीच्या मदतीने आता मात्र स्कोरबोर्डवरती धावसंख्या पोहोचली 14 या आकड्यावरती. ही कामगिरी आहे शिवांशीची. आणि त्याच्या साथीला फलंदाज महेश पाटील. 2 फलंदाज आपण पाहिलं तर विहान वेदांग अँड अद्विक 11 संघाची फलंदाजी. तर षटकातील पुढचा चेंडू. सरांच्या दृष्टीने बराच ऑप्शनच्या बाहेर जाते. आमच्यापर्यंत वाईट करार केला. सरांनी इशारा दिला आणि संघाची धावसंख्या इकडे पुढे. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती. अद्याप 4 चेंडू फेकलेत. अंकित शिवकरची गोलंदाजी फार मागणी झाली. पहिला षटक कारण 15 धावसंख्या आल्यात. शिवांशी भोईरच्या बॅटमधून एक षटकार पाहिला. एक चौकार पाहिला. अद्याप या षटकातील शेवटचे 2 चेंडू उरले. स्विच साऊंडचा आवाज. लाजवाब. बेग 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 बेग. सीमा रेषा पलीकडे रोखलाय. लॉंग ऑन हाय हँडसम षटकार. शिवांशी भोईर. अप्रतिम दर्जाचा फटका. इथे धावसंख्या पाहिली तब्बल 21 आकड्यावरती. लाजवाब फटकेबाजी करतोय. ते मात्र पहिल्या सत्रामध्ये या पहिल्या ओव्हरमध्ये जर विचार केला जी फलंदाजी हवी होती कर्णधाराची ती कामगिरी करतोय. संघाची धावसंख्या 21 आकड्यावरती. पहिल्या ओव्हर मधला अंतिमचा चेंडू. अंकित शिवकर वरती जास्तीत जास्त फोकस होता. कर्णधार देखील कर्णधार टू कर्णधार विचार केला तर अंकित शिवकर देखील केशवसूत 11 संघाचा कर्णधार. नक्कीच अगोदरच्या प्रीमियर लीग गत वर्षी सोमनाथ पाटीलने 5 विकेट घेतले होते. आणि हा चेंडू लाजवाब. येथे मात्र थांबणार नाही. हा फलंदाज आहे शिवांशी भोईर नावाचं वादळ. चला पंच सर आमच्यापर्यंत इशारा देतील. हा इट इज द 6R. लाजवाब अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहिली प्रणय. तर ही मात्र शिवांशी भोईर आहे जो मात्र आपल्या बोरावे गाव प्रीमियर लीग मध्ये अनेक वेळा मात्र खेळत असेल. परंतु आज 2025 मध्ये पहिल्या दिवसामध्ये त्या 3ऱ्या मॅचच्या जशी सुरुवात झाली आणि फलंदाजी आली. एका षटकामध्ये आल्या धावसंख्या 27. फार मागणी. अगोदर आपण पहिली मॅच जशी सुरुवात झाली होती सानवी 11 संघाचा विनय मात्र मागणं ठरला होता.
27 धावसंख्या दिल्या होत्या. पुन्हा एकदा अंकित शिवकर हा मागणा ठरतो जे ग्रामीण टेनिस मध्ये खेळत असतात. प्रवीण ठाकूर देखील ग्रामीण टेनिस मध्ये खेळत असतो. तो देखील 26 धावसंख्या दिल्या. एक ओव्हरचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या 27 आकड्यावरती. या लीग मध्ये आपण पाहिला तर 2025 मध्ये मोरावी गाव प्रीमियर लीग मध्ये जो कोणी 6 विकेट घेईल त्याला 5 आपण पाहिला तर मित्रप्रेम या ग्रुप तर्फे तब्बल 2000चा कॅश असेल. 6 विकेट 6 चेंडूवरती घ्यावं लागेल. ही कामगिरी करावी लागेल. आता मात्र अंकित शिवकरची महागडी गोलंदाजी आपण पाहिली. या षटकामध्ये शिवाजी भोईर फक्त आणि फक्त 3 षटकार ठोकले आणि लाजवाब फटकेबाजी केली. पहिल्या सत्रासाठी आपण पाहिला केशवसूत 11 संघाचा गोलंदाज षटक क्रमांक 2 आशिष म्हात्रेला प्राचारण केलं. स्ट्राईक वरती महेश पाटील आणि शिवाजी भोईर. गोलंदाज मात्र आशिष म्हात्रे. पहिल्या चेंडूपैकी महेश पाटीलचा हा फटका पुढे केल्याचा प्रयत्न चांगला झाला. लवकरच्या रिझन मध्ये फटका सजवला. 1 रन पूर्ण झाली आणि संघाची धावसंख्या 28 आकड्यावरती. सलामीची जोडी आपण पाहिला तर फलंदाजी करणारा संघ विहान वेदांगे अँड अद्विक 11 आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये केशवसूत 11 जो गत वर्षीचा चॅम्पियन झाला होता मोरावी गाव प्रीमियर लीगचा. ही लढत आपण पाहता तिसरी मॅच. स्ट्राईक वरती ज्याने 3 षटकार ठोकलेत कर्णधार शिवांश भोईर आशिष म्हात्रे. चॉप केलाय, चॉपरक दिलाय, लाजवाब अप्रतिम दर्जाचा मिड विकेट क्लिअर. सीमा रेषा पलीकडे ठोकलाय. धमाकेदार षटकार शिवांश भोईर. षटकार हॅट्रिक या स्पर्धेतील पहिला खेळाडू ठरतोय. 500 रुपये आमचे अमित दादा पाटील सीके बॉईज यांच्या वतीनं शिवांश भोईर आमचे भाचे आहेत. आम्हाला अभिमान आहे. त्याच्या बॅट मधून आज षटकाराला 4 षटकार ठोकले. लाजवाब ही आपली सिद्धता करायची आहे. कारण मोरावे गाव प्रीमियर लीग मधून आपल्याला नक्कीच ग्रामीण टेनिस मध्ये गावामधून उचलला जातो आणि ती कामगिरी करतोय शिवांशू. संघाची धावसंख्या तब्बल पोहोचली 34 आकड्यावरती. षटकातील पुढचा चेंडू चांगला फटकास केल्याच्या रिझन मध्ये सजवलाय. गोळीच्या रफ्तार मध्ये इथे थांबणार नाही. इथे मात्र फटक्यांवरती फटके हल्ल्यांवरती हल्ले चढवले जातात. संघाची धावसंख्या 35 आकड्यावरती. 38 धावसंख्या. आमचे संघ मालक लहू पाटील याने कुठेतरी कर्णधार शिवाजी भोईर वरती विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला कुठेही तडा न जाता तो कामगिरी करतोय. संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 38 आकड्यावरती. आशिष म्हात्रेला देखील हल्ले चढवले जातात. ही कामगिरी करतोय. मात्र पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना विहान वेदांगी अँड अद्विक 11 संघाचा कर्णधार शिवांश भोईर. तर दीपक पाटील मोठी प्लस मास्टर आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत. गोलंदाज आशिष म्हात्रे. आचेरू पाहिला तर सरांच्या दृष्टीने आमच्यापर्यंत लेक्स्टरच्या बराच भारतात घोषित केले. एक्स्ट्रा रन्स मिळेल. 39 धावसंख्या स्कोरबोर्ड होती. दीपक पाटील आमचे मोरावी गावचे मोठी प्लस मास्टर आपलं देखील सरसे स्वागत. सीके बॉईज ऑर्गनाइज आमचे आयोजित मोरावी गाव प्रीमियर लीग 2025 धमाका आपल्या बेटीस. तर जाऊया बादच्या दिशेने. गोलंदाज आशिष म्हात्रे. चांगला फटका कव्हरच्या रिझन मध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला. चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. शहाण पाटील आमचे चांगला क्षेत्ररक्षक केला. चौकार होता. चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 40 आकड्यावरती. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये शेवटचे 2 चेंडू. सलामीची जोडी शिवाजी पाटील आणि महेश पाटील. संघाची धावसंख्या 40 आकड्यावरती पोहोचली. शेवटचे 2 चेंडू उरले. आशिष म्हात्रे गोलंदाज दुसरा ओव्हर फेकताना पुढे केल्याचा प्रयत्न. लंगोच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक प्रणय पाटील तयार. चांगली मात्र ब्रावो आमचे प्रणय पाटील याने हा चेंडू कलेक्ट केला. चांगली पैकी आली. संघाची धावसंख्या इकडे पुढे 41 आकड्यावरती. दुसऱ्या ओव्हर मधला अंतिमचा चेंडू. स्ट्राईक वरती शिवांशी भोईर ज्याच्या बॅट मधून 2 चौकार आणि 4 षटकार पाहिलेत. लाजवाब अप्रतिम दर्जाचा खेळ सादर करताना शिवांशी भोईरला आपण पाहू शकाल. आशिष म्हात्रेच्या षटकातील अंतिमची डिलिव्हरी. शेवटचा चेंडू. शेवट गोड होईल का आणि त्यानंतर मात्र आज चेंडू जाईल. आमच्या बरोबर हॉलंडरचा उत्तर येईल. सुभाष पाटील रेडे सांगा. तर चौकार आहे हॉलंडर्सने दिला आणि ते 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावसंख्या.
लांगेश्वर 11 संघाने पहिल्या मॅच मध्ये 80 धाबींचा उच्चांक गाठला होता. हायस्कोर आपण पाहिला. परंतु आता 2 षटकामध्ये विचार केला धावसंख्या झालीत विहानी वेदक अँड अद्विक 11 संघाची 45 आणि शुभांशु भोईरची वैयक्तिक रन्स 41 धावसंख्येवरती खेळतोय. नक्कीच या स्पर्धेतील आपल्या मोराबे गाव प्रीमियर लीग मधला पहिला अर्धशतक पाहायला मिळेल का शुभांशु भोईरच्या पाठ मधून, ज्याने मात्र 41 धावसंख्या ठोकल्यात. चला स्पीडअप करा, कारण आपल्याला 4 षटक हे 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायचे. केशवसूत 11 षटक क्रमांक 3 मात्र संघ मालक मदन पाटील. चला मदन पाटील आणि स्ट्राईक वरती महेश पाटील, आमचे आदेश पाटील देखील बसलेत. सीके बॉईज अद्विक 11 संघाचे कर्णधार आदेश पाटील जे उपस्थित आहेत. पुढची मॅच आहे दृष्टी 11. शिवांशु भोईर ज्याच्या बॅट मधून आपण धमाके पाहिली. कुठेतरी आता केशवसूत 11 संघाला विचारात्मक गोलंदाजी करावी लागेल. या धावसंख्या कशा रोखल्या जातील संघ मालकाला मात्र आता उतरावा लागला. मदन पाटील षटक क्रमांक 3 घेऊन येते गोलंदाजीसाठी. स्ट्राईक वरती महेश पाटील. तर षटकातील पहिला चेंडू लोवर फुलटा चेंडू. त्यानंतर आपण पाहिला हा चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे 4 धाबींसाठी चौकार आणि संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 49. तर नक्कीच आपण पाहू शकाल आता मात्र अधिरा अँड विहान अँड वेदांगे अद्विक 11 संघ मात्र आता 50 या धावसंख्येवरती पोहोचलाय. कारण 1 धावेची आवश्यकता राहिली संघासाठी. महेश पाटील कुठेतरी बीट होतोय. हा चेंडू मात्र डॉट येतो चौकार खाल्ल्यानंतर मदन पाटील हा चेंडू डॉट फेकते महेश पाटीलला. संघाची धावसंख्या 49 या आकड्यावरती पहिला सत्र. षटकातील पुढचा चेंडू पुढे केल्याचा प्रयत्न चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये सीमा रेषा पलीकडे रोखल्या 4 धावेसाठी चौकार. इथे 50 धावसंख्या लागतात संघाची. आपण पाहिल्या तर फलंदाजी करणारा विहान वेदांग अँड अद्विक 11 या संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 53 या आकड्यावरती. 53 धावसंख्या अद्याप तिसऱ्या ओव्हर मध्ये शेवटचे 3 चेंडू. महेश पाटील देखील एक साथ देतोय. चांगली पार्टनरशिप चांगली साजेदारी आपल्याला पाहायला होते पहिल्या सत्रामध्ये. तर षटकातील पुढचा चेंडू स्कूप करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटॅक करायचा प्रयत्न होता. फसले मध्ये चेंडूची अडवणूक होतोय. तत्पूर्वी एकदा ओरड आणि एका धावेच्या मदतीने संघ पोहोचला 54 या आकड्यावरती. शुभांशु भोईर वैयक्तिक 41 या धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्यामध्ये जर विचार केला त्याच्या बॅट मधून 4 षटकार आणि 3 चौकार आली. ही चांगली कामगिरी करतोय शुभांशु भोईर. शेवटचे 2 चेंडू मदन पाटील. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला होता शिवांशूचा. इथे नक्कीच 1 रन्स मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय. नक्कीच पंच इथे बॅट कट आहे. नक्कीच 1 रन्स असेल शिवांशूच्या नावावरती. संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 55 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा चेंडू महेश पाटील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. तत्पूर्वी इथे कॅच पकडली जाईल आणि 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हर मध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ विहान वेदांगी अँड अद्विक 11 संघाची धावसंख्या 1/55 धावसंख्या. 1 विकेट लॉस 55 रन्स. नवीन फलंदाज इनाईट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा नीरज म्हात्रे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 षटकामध्ये आपण पाहिला तर विहान वेदांगी अँड अद्विक 11 या संघाची धावसंख्या 1/55 धावसंख्या स्कोरवरती लागली. अद्याप शेवटची 2 षटकं उरली. या 2 षटकामध्ये आपण पाहिला पहिल्या मॅच जशी मात्र लीगला सुरुवात झाली तर लांगेश्वर 11 या संघाने 80 धावसंख्या देखील एक चांगला हायस्कोर उभारला आणि मॅच देखील जिंकला. दुसरी मॅच शिवप्रसाद एंटरप्राइजेसने जिंकली आणि आता ही तिसरी मॅच आपल्याला भेटी
केशवसुत 11 आणि विहान वेदांगे अँड अद्विक 11. तर जाऊया मॅचच्या दिशेने जिथे पहिल्या सत्राचा त्याचा षटक क्रमांक 4 घे गोलंदाज साई मात्रे येतोय स्ट्राइक वरती 42 धाव संख्येवरती आपण पाहिला तर खेळणारा स्वतः कर्णधार शिवांश भोईर नक्कीच या स्पर्धेतील या लीग मधला अर्धशतक त्याच्या पाठ मधून पाहायला मिळेल का. गोलंदाज साई मात्रे पहिला चेंडू चांगला चेंडू इथे मात्र टप्पा आपटण्याचा जोरदार अपील झाली त्या विकेट कडे जास्त अपील असेल अतिशय ऑफिशियल पंचांचे सर इथे मात्र आपण पाहिला. जास्त दडपण देऊ नका पंचाचा जो काही निर्णय असेल आमचे ऑफिशियल पंच आहेत सर. आपण पाहिलं तर पप्पू गायकवाड ओवळे आणि हनुमंत नाईक कळवे हे दोन पंच आहेत. आताचा चेंडू आपण पाहिला लेग स्टंपच्या बराच बाहेर जातोय सरांचा इशारा वाईट आणि संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 56 या कडेवरती 56 धावसंख्या. षटक क्रमांक 4 फेकताना साई मात्रेला पाहू शकाल. स्ट्राइक वरती शिवांश भोईर आणि त्याच्या साथीला नीरज मात्रे एक चांगली ही जोडी आपण पाहिला. गोड बोली महेश पाटील देखील चांगली कामगिरी केली आणि पहिला झटका मात्र मिळाला. 42 धावसंख्येत स्वतःच्या आपण पाहिलं तर आणि या स्पर्धेमध्ये त्याचा अर्धशतक पाहायला मिळेल का. पुन्हा एकदा साई मात्रे गोळ्याच्या मार्कवर टप्पा पडला सीमा रेषा पलीकडे नेलाय स्केल लेग रीजन मध्ये टोकलाय. हा बिग 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 सीमा रेषा पलीकडे षटकार. अठ्ठेचाळीस धावसंख्या. शिवांशी भोईर नावाचा वादळ आज मात्र लीग मॅच मध्ये त्याला कर्णधाराची भूमिका मिळाली आणि तदनंतर ही फलंदाजी आपण पाहता लाजवाब सर्वांची मन जिंकली. तो शिवांशी भोईर विहान वेदांगे आणि अद्विक 11 संघाचा संघनायक लहू पाटील आमचे संघ मालक आहेत. आपल्याला पाहायला मिळते ही मॅच केशवसुत 11 मदन पाटील संघ मालक आणि अंकित शिवकर संघ नायक. तर 2 धावेची आवश्यकता आहे. आता मात्र 50-15 या स्पर्धेतील या लीग मधला पहिला खेळाडू ठरेल का. शिवांश भोईर गोलंदाज साई मात्रे हलवार पद्धतीने पटका सजवलाय. एक रन पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. शिवांश भोईर लाजवाब अर्धशतक बॅट वर करा शिवांश भोईर नक्कीच अर्धशतक शिवांश भोईर साठी जोरदार टाळ्या. या लीग मधला पहिला अर्धशतक ठोकणारा फलंदाज मिहिरा स्पोर्ट संघाचा हा खेळाडू आहे आणि नक्कीच या स्पोर्टच्या संघाच्या वतीनं 2222 रुपयाचं कॅश त्याला मात्र मिळेल. जीपे केला जाईल शिवांशी भोईरला. मयूरदादा मात्रे आणि मिहिरा स्पोर्ट मोरावीच्या वतीनं ही कामगिरी आहे शिवांशी भोईरची. लाजवाब कॉमेंट्री बॉक्सचा स्वागत केलाय. ही मानवंदना दिली आम्हाला देखील. शिवांशी भोईर हा खेळाडू दाखवून देतोय आज मोरावे प्रीमियर लीग मधला हा धमाकेदार षटकार. संघाची धावसंख्या 70 धावसंख्या 70 रन 1 विकेट लॉस. शिवांश भोईर अप्रतिम दर्जाचा एमपीएल धमाका. लाजवाब काय लाजवाब केल काय देखणी फलंदाजी करतोय. सर्वांची मन जिंकली शिवांश भोईरने. 70 रन्स 70 रन्स 1 विकेट लॉस. आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करणारा संघ विहान वेदांगे आणि अद्विक 11 गोलंदाज साई मात्रे. पुन्हा एकदा गोलंदाज गोलाच्या मार्कवर. हा चेंडू पाहू शकाल सरांच्या दृष्टीने नेक्स्टच्या बराच बाहेर जातोय. वंतर घोषित एक्स्ट्रा रन्स संघाची धावसंख्या 71 या कडेवरती. छप्पन धावसंख्येवरती खेळतोय शिवांशी भोईर. आपण पाहू शकाल लाजवाब त्याच्या पाठमधून हे फटके पाहायला मिळाले. साई मात्रे लोवर पुलटा चेंडू पुन्हा एकदा स्केलच्या रीजन मध्ये चेंडू येईल. क्षेत्ररक्षक मात्र करण सराडे चेंडूला जज करील पैकी परत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 73 या कडेवरती. शेवटचा चेंडू कुठेतरी अंकित शिवकडे टॉस जिंकला निर्णय घेतला होता आणि 50 ते 60 धावेपर्यंत आम्ही रोखू. परंतु शिवांश भोईरची कर्णधाराची भूमिका करतो लाजवाब. वैयक्तिक आपण पाहिलं तर 58 धावसंख्येवरती खेळतोय आणि संघाला नेमून ठेवलाय तब्बल 73. हा चेंडू आपण पाहिला तर
सेकंड स्लिप मध्ये जातो परंतु पंचांचा इशारा म्हणजे वाईट 1+1 अशा 2 धावसंख्या आल्यात. संघाची धावसंख्या 75 या आकड्यावरती पोहोचली. पहिल्या मॅच मध्ये लांगेश्वर 11 संघाने 80 धावसंख्या ठोकल्या होत्या. एक उच्चांक होता आजच्या दिवसामधला, परंतु ते 75 धावसंख्या झाल्यात. शेवटचा चेंडू आहे साई मात्रेच्या षटकातील. चौथ्या ओव्हर मधला हा अंतिमचा चेंडू. स्ट्राईक वरती नीरज मात्रे जो मात्र पहिल्यांदा स्ट्राईक कन्वर्ट करतोय. लोवर बुलटा चेंडू सीमा रेषा पलीकडे टोकलाय मात्र पायडले क्लिअर. सीमा रेषा पलीकडे चौकार आणि संघाची धावसंख्या 4 ओव्हर मध्ये 79 रन. चला पाण्याची मागणी, पाणी घेऊन जाईल खेळाडू. पाण्याची आवश्यकता आहे कारण बराच उन्हाचा तापमान आहे. 1:11 झाली. चला सीके बॉईज अद्विक 11 संघाचे जे खेळाडू आहेत त्याने या व्यासपीठावरती या. अमित पाटील आपल्याला विनंती करतो सर्व खेळाडू एकत्र या. पुढची मॅच आहे आणि क्रिस्टी 11 आपण देखील सर्व खेळाडू एकत्र राहा आणि टॉस साठी या. जसा पहिला सत्र संपेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल पुढच्या मॅच. तर जाऊया आपण आता मात्र शेवटचे 6 चेंडू उरलेत. शुभांश भोईर अप्रतिम दर्जाचा खेळ 58 धावसंख्येवरती वैयक्तिक लाजवाब त्याच्या बॅट मधून आपण षटकार चौकारांची बोली भाषा पाहिली. शेवटचा स्लॉक ओव्हर अंतिमचं षटक गोलंदाज अजय पाटील. नक्कीच 7 मित्रांचा एक सदस्य आहेत अजय पाटील. 7 मित्रांचा पॅव्हलियन देखील पाहतो आपण स्केअरलेक रिजन मध्ये. एक चांगला पॅव्हलियन उभारलाय आज मोरावे गावासाठी. हा क्रीडांगण देखील लांगेश्वर गोल्डी प्लस मास्टर. तर जाऊया मॅच कडे. इथे मात्र गोलंदाज अजय पाटील. लोवर बुलटा चेंडू शिवांशू भोईर बिग 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 सीमा रेषा पलीकडे 1+6 अशा 7 धावसंख्या. सरांचा इशारा आमच्यापर्यंत येतो षटकार आणि या 7 धावेने संघाची धावसंख्या 86. नक्कीच इथे उच्चांक मात्र ते मोडला लांगेश्वर 11 संघाचा. कारण ते आपण पाहिला तर फलंदाजी करणारा पहिला संघ विहान वेदांगी अँड अद्विक 11 या संघाची धावसंख्या 86 आकड्यावरती. पुढचा चेंडू प्रीहिट आपण पहा. सरांचा इशारा आमच्यापर्यंत. काय दर्जेदार फलंदाजी आज म्हणत जिंकली. फ्रीटचा चेंडू त्यानंतर आपण पाहिला तर नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये एका टप्प्याने कलेक्शन झालाय. तत्पूर्वी 2 धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 88 आकड्यावरती. शिवांशू भोईर आज मात्र पहिल्या चेंडू पासून त्याची बॅट मात्र लाजवाब बोलली आणि चांगल्या प्रकारे अर्धशतक देखील त्याने टोकला. तर षटकातील पुढचा चेंडू चांगल्या प्रकारे कट केलाय. सेकंड स्लिपचा क्षेत्ररक्षक येईल. चेंडूला पकडी पैकी पर्यंत 1 रन पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि आता मात्र शिवांशू भोईरला परतावा लागेल ज्याने लाजवाब इनिंग सादर केली आणि त्यानंतर मात्र या खेळाडूला आता खेळाडू कक्षामध्ये परतावा लागेल. 19 चेंडू मध्ये 67 धावेचा इथे मात्र इनिंग सादर केली शिवांशू भोईर. लाजवाब शिवांशू भोईरचं कौतुक करावं लागेल कारण मोरावे गाव प्रीमियर लीग मध्ये पहिला अर्धशतक ठोकणारा खेळाडू. नवीन फलंदाज अंश मात्रे लवकर त्याचा